श्रोतेहो नमस्कार. मी अनिरुद्ध गत्रे. आज 10 डिसेंबर, वार रविवार. आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट. राष्ट्रीय तपास एजन्सी आणि दहशतवादी विरोधी पथकाकडून राज्यभरात 44 ठिकाणी तर कर्नाटकात एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये 15 संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलंय. कॅश फॉर क्वेरी प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. आता त्या पुन्हा निवडणूक लढू शकतात का? संसदेतील या प्रकरणात कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळू शकतो का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊयात सविस्तर. द कंट्री ऑफ ब्लाइंड या चित्रपटाला ऑस्कर 2024 साठी नामांकन मिळालंय. ऑस्कर लायब्ररीतही द कंट्री ऑफ ब्लाइंडने स्थान मिळवलंय. अत्यंत कमी वयात आतापर्यंत 3 विश्वविक्रम करणारा नागपूरचा चिमुकला कराटेपटू राघव भांगडे हा आणखी एक विक्रम करणार आहे. याविषयी थोडक्यात ऐकूयात. आजच्या चर्चेतील बातमीमध्ये ऐकणार आहोत मनोज जरांगेंनी फडणवीसांना काय इशारा दिलाय. चला तर सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला एका महत्वाच्या बातमीने. राष्ट्रीय तपास एजन्सी आणि दहशतवादी विरोधी पथकाकडून राज्यभरात 44 ठिकाणी तर कर्नाटकात एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये 15 संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलंय. यामध्ये घाटकोपर ट्रेन ब्लास्ट मधील साकीब नाचन आणि त्याचा मुलगा शामीन नाचन या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. साम तसेच अटकेतील इतर संशयितांकडून बॉम्ब बनवण्याचं साहित्यही जप्त करण्यात आलंय. यामुळे मोठा कट उधळण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत इसिसचं नेटवर्क नष्ट करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पुण्यात 2 बाईक चोरांना अटक करण्यात आली होती. यातून इसिसच्या नेटवर्कबाबत खुलासा झाला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी हा तपास एटीएस कडे दिला होता. एटीएस कडून हे संपूर्ण प्रकरण NIA कडे देण्यात आलं होतं. यानंतर आता इसिसचं नेटवर्क नष्ट करण्यासाठी NIA ने पुढाकार घेतला असून आज पहाटेपासून मुंबई पुण्यासह ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, भाईंदर तसेच कर्नाटकात एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. यामध्ये कर्नाटकातून 1, पुण्यात 2, ठाणे ग्रामीणमध्ये 31, ठाणे शहरात 9 आणि भाईंदरमध्ये 1 अशा 44 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. तसेच यामध्ये 15हून अधिक संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलंय. कॅश फॉर क्वेरी प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे वातावरणही चांगलंच तापलंय. ही चुकीच्या कामाची शिक्षा असल्याचं भाजपने म्हटलंय. तर ही लोकशाहीची हत्या असल्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. आता त्या पुन्हा निवडणूक लढू शकतात का? संसदेतील या प्रकरणात कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळू शकतो का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊयात सविस्तर. पुन्हा निवडणूक लढता येईल का? आर्थिक देवाणघेवाणीचे जे आरोप लावले आहेत त्याची CBI पडताळणी करत आहे. जर हे आरोप खरे ठरले तरच याला गुन्हेगारी प्रकरण समजलं जाईल. त्यानंतर महुआ मोइत्रांना निवडणूक लढवणं अवघड होईल. खरं तर मोइत्रा दोषी ठरल्या आणि त्यांना जास्तीत जास्त 2 वर्षांची शिक्षा झाली तर त्या स्थितीत त्या खरंच निवडणूक लढवू शकणार नाहीत. पण सध्याच्या स्थितीत त्या लोकसभेची निवडणूक लढवू शकतात. कारण ह्याची चौकशी प्रक्रिया दीर्घकालीन आणि गुंतागुंतीची असणार आहे. कोर्टाकडून दिलासा मिळू शकतो का? महुआ मोइत्रा यांना दाद मागण्यासाठी कोर्टाचे दरवाजे खुले आहेत. कलम 32 अंतर्गत तर त्या थेट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतात. पण आता या लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे त्यांना तातडीनं दिलासा मिळणं अवघड आहे. इतरही खासदार अडकणार का? या प्रकरणात महुआ मोइत्रांशिवाय इतरही अनेक खासदार फसू शकतात. कारण खुद्द मोइत्रांनी म्हटलं आहे की इतर खासदारही बाहेरच्या लोकांच्या मदतीनं प्रश्न विचारतात. पण इथं एक मोठा फरक असा आहे की यामध्ये पैशांची देवाणघेवाण होते की नाही. पण पैसे घेऊन प्रश्न विचारणं हे अनैतिक असून तो भ्रष्टाचारच आहे. तसंच संसदेचा पासवर्ड जर बाहेर कोणाशी शेअर केला गेला तर त्यालाही गुन्हा मानलं जातं. त्यामुळे जर मोइत्रांच्या आरोपांची देखील चौकशी झाली तर इतरही खासदार या प्रकरणात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्रिटनमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांना त्यांच्याच पक्षांनी घेरले आहे. त्यामुळे सुनक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांना देशात येण्यापासून रोखण्यासाठी सुनक सरकारने
नवीन इमिग्रेशन कायदा आणलाय. या कायद्यांनुसार ब्रिटन व्हिसा पासपोर्ट शिवाय सागरी मार्गाने बेकायदेशीरपणे येणाऱ्या स्थलांतरितांना रोखणार आहे. स्थलांतरितांचे आगमन फायदेशीर आहे, परंतु व्यवस्थेचा गैरवापर दूर करणे खूप महत्वाचे असल्याचे पंतप्रधान सुनक यांनी म्हटलंय. नवीन नियम आणि कडक उपायांवर त्यांनी भर दिलाय. नवीन नियमांनुसार ब्रिटनला जाणारे स्थलांतरित कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सोबत घेऊन जाऊ शकणार नाहीत. याशिवाय व्यवसायांना दिलेली 20% पगार सवलतही मिळणार नाही. गेल्या वर्षभरात 7 लाखांहून अधिक लोक ब्रिटनमध्ये गेले आहेत. नवीन नियमांनुसार हे स्थलांतर 3 लाखांपर्यंत कमी करण्याचे ब्रिटिश सरकारचे उद्दिष्ट आहे. आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. 4 महिन्यानंतर प्रथमच भारताचा परकीय चलन साठा 1 डिसेंबर रोजी 600 अब्ज डॉलरवर गेलाय. मागील आठवड्यात म्हणजे 24 नोव्हेंबर रोजी आपला परकीय चलन साठा 597.93 अब्ज डॉलर होता. यापूर्वी भारताचा परकीय चलन साठा यावर्षी 11 ऑगस्ट रोजी 600 अब्ज डॉलरवर गेला होता. 1 डिसेंबर रोजी आता हा साठा 604 अब्ज डॉलरवर गेलाय. त्यामुळे आपल्या आयातीचा खर्च आपण सुरळीतपणे भागवू शकतो असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी द्वैमासिक पतधोरणाची माहिती देताना व्यक्त केलाय. ऍपल कंपनी भारतात वर्षाला 5 कोटी आयफोन तयार करेल. ऍपलने गेल्या आर्थिक वर्षात भारतात 58,000 कोटींहून अधिक किमतीचे आयफोन तयार केले होते. ऍपलसाठी आयफोन बनवणारी एक प्रमुख कंपनी असणाऱ्या फॉक्सकॉनने गेल्याच महिन्यात भारतात सुमारे 13,000 कोटींची गुंतवणूक करण्याबाबत घोषणा केली होती. शक्य झाल्यास जगातील एकूण आयफोनपैकी 25% मेड इन इंडिया असतील असंही कंपनीने म्हटलंय. टीव्ही अभिनेत्री हिना खानने आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय. आता हिनाने हॉलिवूड पर्यंत मजल मारलीय. तिच्या द कंट्री ऑफ ब्लाइंड या चित्रपटाला ऑस्कर 2024 साठी नामांकन मिळालंय. ऑस्कर लायब्ररीतही द कंट्री ऑफ ब्लाइंडने स्थान मिळवलंय. अंध व्यक्तींच्या जीवनावर आणि त्यांच्या अडचणींवर आधारित या चित्रपटाला परदेशातही खूप पसंती मिळाली. रहबत शाह काझमी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. अत्यंत कमी वयात आतापर्यंत 3 विश्वविक्रम करणारा नागपूरचा चिमुकला कराटेपटू राघव भांगडे हा आणखी एक विक्रम करणार आहे. यावेळी तो दोन्ही हातांवर 100 मीटर चालून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसह गिनीज बुकमध्ये देखील नाव नोंदवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती राघवच्या प्रशिक्षकांनी दिली आहे. वंडर बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 9 वर्षीय राघवने डिसेंबर 2021 मध्ये अवघ्या 1 मिनिट 13 सेकंदात उलट्या हाताने 5 मजली इमारतीच्या तब्बल 120 पायऱ्या उतरून चक्रासनमध्ये नव्या विश्वविक्रमाची नोंद केली होती. शिवाय 2019 मध्ये त्याने एका मिनिटात 125 स्टाईल्स फोडण्याचाही पराक्रम केलाय. आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतही त्याने देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलंय. आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी. ओबीसी आरक्षणात वाटेकरी नको म्हणून मनोज जरांगेंसमोर उभ्या ठाकलेल्या छगन भुजबळ आणि जरांगे यांच्यामध्ये सध्या तूतूमयमे पाहायला मिळत आहे. एकमेकांविरोधात आव्हानं प्रति आव्हानं दिली जात आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी दिलेला अल्टिमेटम 24 डिसेंबर रोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर अजूनही ठोस कृती सरकारने केलेली दिसत नाही असा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. दरम्यान जरांगेंनी आता थेट फडणवीसांना इशारा दिलाय. ऐकूयात ते काय म्हणालेत. ते ठेप्याला येतील, पहिल्यासारखं खरं बोलतील, ही थोडी आम्ही आशा धरून 2-4 दिवस बघतो. नसता दूध का दूध पाणी का पाणी आम्ही मागही केलं होतं, पुन्हा करायला सुरुवात करू. त्यांनाही आम्ही ते बोललेलं जे आहेत फडणवीस साहेबाला मराठी पुन्हा उघडे पाडणार आणि त्यांना पुन्हा ते खोटं बोललेत त्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. त्यांनी समजून घ्यावं. फक्त त्यांनी त्याला न घाबरता, त्याच्या दबावात न येता मराठे सुद्धा तुम्हाला गरजेचे आहेत हे लक्षात ठेवून त्यांनी पूर्वीच्या त्यांच्या स्टेटमेंटवर यावं, त्यांच्या भूमिकेवर यावं. नसता तुम्हाला जर तेव गरजेचं आहे तर तुम्हाला मराठे बी गरजेचे नाहीत कसे आणि आहेत कसे मराठी सिद्ध करून दाखवू दे. मग एकटेच त्याच्या गळ्यात हात टाकून हिंडा तुम्ही. मराठ्यांचा विचार मग इथून पुढे तुम्ही सोडून द्यायचा. तर श्रोतेहो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद.
वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.